न माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तू लालसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी भंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी भंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने मुखी तुझ्या त्या अंतरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी भंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी भंगाची गोडी भंगाची गोडी अभंगाची. धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर म्हणजे दिलेल्या वेळेमध्येच आपण या ठिकाणी स्वीट अँड शॉर्ट असा कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेला मनापासून धन्यवाद देतो. आता ठेवतो मोबाईलकडे. तुझ्या समोरचा घड्याळ लावलेला का बघ किती तास दळलंस भरडो काढलंस तो बघ. पाऊण तास. मग माका किती तास झालो. मी जेव्हा सुरुवात केलंय तेव्हा पाहुणे मंडळ येईल त्यांनी अर्धो तास घेतल्यानी. मग त्याच्यात आता माझ्या बिल मध्ये लावू नको ता. तुमचा जो हिशोब आहे ना तो माझ्या बिल मध्ये लावून देऊ नको साहेब. आता ती चाय आणलास ना ती वेगळ्या टायमाक आणलास म्हणजे नको त्या टायमाक आणलास होय ती चाय. नाही मागतं त्यांनी मागल्याच्या नंतर ते मागल्याशिवाय राहायचेच नाही. माका माहिती आहे ना माझी मंडळी आहे ती. काय बुवा बाजूक निदान विशारद माणूस बसलेले त्यांच्या पंक्तीत तरी आपण ना जोखता कामा नये. आपण काय करताव ना या उघड्या डोळ्यांनी त्यांना बघू बरोबर नाही वाटला ना. म्हणजे तुम्ही जा काय केला निदान एक राग तरी तुम्ही आळवलाच काय त्यांच्याबरोबर तुम्ही विशारदची पदवी जी घेतलात म्हणून सांगता. अरे काय तुका लाज शरम हा की नाही. म्हणजे आपण खायच्या लेवलला भजन करता आणि समोरच्या विशारद म्हणजे काय ह्या तुका तरी माहिती आहे का. हा त्या पदापर्यंत जाऊन त्यांनी आयुष्य खर्ची घातल्याने आणि त्यांच्या पदावर तू फक्त म्हणजे आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्याचे काम करतोयस का रे तू. हा युट्यूब चालू हा त्यांना 1,500 रुपये मिळाले त्यांच्यातले 200-200 रुपये तू मागतोस. म्हणजे जा पदर असं पदर पसरतोय. 1 रुपये दातार मारू नको त्याच्या. 1 रुपये दातार मारू नको. अरे सरकारने त्यांच्यासाठी दिल्याने आहेत ना ते देऊन दे ना. तू त्याच्यात भागीदार कशा होतं बरा. त्यांनी आता त्यांचे पैसे डायरेक्ट बँकेत जमा होतं. समजा त्यांच्या नवऱ्यात समजा काढून आणून सांगलात पैसे तर तो आपल्या खिशात अर्धे ठेवता. ही परिस्थिती आहे. म्हणजे त्यांच्या वाट्यात किती इले तो येताना परत मच्छी मटण सगळं येताना घेऊन येता. म्हणजे त्याच्यातच यावा. आणि तू परत सांगतस का आमका तंबाखू तरी द्यावा. अरे मागताना तरी चांगल्या कामाक तरी मागना. हा साहेब तो काय म्हणता तो बघा. हा तुम्ही पुढ्यात आहात. जर अधिक जर काय बोललो हा तुमका वाद्दी म्हणता तो मग सांगला तुम्ही वादू. अरे
बुवा एखादं गाणं म्हटलं ना तर समोरच्याच्या त्या हृदयात भिडो काय तो हृदयात भिडल्याच्या नंतर तो मनुष्य आपोआपच त्याचे हात चालतात. म्हणजे त्या गाणं त्यांना तल्लीन म्हणजे ते तल्लीनच होतं त्याच्यात. जोयलाचं भजन तसा म्हणून ते तल्लीन होऊन वाजित होते. तुझ्यात नाही का वाजवल्याने? काय वाजवल्याने? गुरु परमात्मा परेशू केलंच ते तो सत्यानाश म्हणून ते हसत होते. तो का तू तळ्यात ते मळ्यात आणि ते बाकीचे खळ्यात. हा केलंच की नाही तर खरा सांग माका. त्याचे वाबाळे ओढलं त्या गाण्याचे नाही. ते विचारत होते ना त्यांना बोलावून विचार. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. हे म्हणाय की काय म्हणाय मरा बोल हे म्हटलं होतं. खरोखर आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी भाऊ अतिशय सुंदर आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार माना. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी करूया. या ठिकाणी मगाशी चिठ्ठी दिलेली आहे. भावी सरपंच पदासाठी इच्छुक श्री प्रकाश पेडणेकर गेले काय ते हद काय होते. माका वाटतं निश्चितच तुम्ही सरपंच होणारच या माका खात्री आहे. कारण निस्ती चिठ्ठी ज्यावेळी तुम्ही लिहून दिला तेव्हाच मला वाटलं की तुम्ही सरपंच होणार. म्हणजे ह्या चिठ्ठी एक तुम्ही शुभेच्छा देवसाठी काहीतरी त्याच्यात लागवण व्हाया होता. म्हणजे मी त्यामध्ये शुभेच्छा देव की बाबा म्हणजे 500ची शुभेच्छा देव की 1000ची शुभेच्छा देव. हा पण खरोखर मनापासून शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतोय. परमेश्वराचरणी प्रार्थना करतोय की येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय प्रकाश पेडणेकर हे या गावचे सरपंच व्हावेत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि त्यांनी या गावासाठी एवढं करावं की आज जी 2020 डबल बारी ठेवले ते सरपंच झाल्याच्या नंतर त्यांनी चौरंगी बारी या ठिकाणी सादर करावी अशी मी त्यांच्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी करूया. कालिका मातेचे ते खास पेडणेकर दादाले नावास. कालिका मातेचे ते खास प्रकाश पेडणेकर आले नावास. या बोर्डवे गावात एकच वादा आमचे पेडणेकर दादा. एकच वादा आमचे प्रकाश 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 दादा. सरपंच पदासाठी ते खास भावी सरपंच पदासाठी खास पेडणेकर दादा आले नावास. पेडणेकर दादा आले नावास. या बोर्डवे गावात भावी सरपंच भावी सरपंच भावी सरपंच भावी सरपंच भावी सरपंच पदासाठी इच्छुक आमचे पेडणेकर दादा. या गावात एकच वादा आमचे पेडणेकर दादा. 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 आमच्या प्रकाश पेडणेकर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. खरोखर निश्चितच तुम्ही सरपंच नाही तर निदान नगरसेवक तुम्ही निश्चितच व्हावे. आणि नगरसेवकाच्या नंतर आमदार तुम्ही या आमदार सुद्धा व्हावेत अशी प्रार्थना परमेश्वराचरणी करतोय. मनुष्य लालची अहो देवा शपथ. म्हणजे आपल्या याक मिळाला की पुढचा हवा. ह्याका 100 दिले तर 200 मागता.
माझ्या मित्रान माझो गुरुबंधू माझ्या बाजूक बसलो, खैसून तरी कमावून त्यांनी 200 रुपये अण्णांनी माका दिल्या, त्याच्यातले 100 रुपये सुद्धा ह्यो मागता. म्हणजे तुका काय अजिबात कायच नाही रे. आणि होती कानात बाळी बिळी कशा घातलं, काय ती गरज हा? कर्जाऊ म्हशी गावतात ना आता तशा पद्धतीत. हा, जिल्हा बँकेची कर्जा गावतात तशी. हा, मगाशी काय सांगलंस, काय बायकांचा पण काय ना काय सांगले ना त्यांनी, काय काहीतरी बोललो तो, म्हणजे काय सांगलं तरी बायकांचा काहीतरी बोललो तो. हा, म्हणजे विष खाल्यानंतर आपली बायको म्हणा तुमका खाऊ सांगल्यान कोणी. अरे बुवा, अमेरिकेचा शोध कोलंबसने लावल्यान, बरोबर. आपल्या मराठी माणसांचे लावल्या नसती अमेरिकेचा शोध, लागलोच नसतो. कारण बायको घरातून बाहेर पडताना विचारल्या नसता, काही जातास होय, कोणा तुमच्या जोडी आहे. हा, नरबू असतले. हा, आणि त्यांच्या जोडी एक मग खांबे घेऊन तुम्ही बसतला सर, काय करता तुमका थंय जाऊची. हा, बरं जाऊन थंय तुम्ही काय करतला, अमेरिकेचा शोध लावून काय भला करतला. हे साधार शब्द आपली मराठी बाई विचारित राहिली असती. लागलो असतो का शोध? बिलकुल लागलो नसतो. हे लागलो असतो. मोबाईलचा काय तर त्यांना बरा सांगलं, बाईंका धरून गुरुजी किती. आता समजा त्यांच्या वर्गातली बाई खैतरी हईली असती, तेवढ्या किती किरक्याक पडली ती बाई हय. हा, बाई बरं त्याच्यातलं मास्तर जरी कोणी लो असलो तरी केवढ्याक पडला. हा, बरं ह्यो उपद्यापी साधो नाही. म्हणजे तेव्हा शाळेत असताना काय करायचो, खिडकीतनं बाहेर वाकून बघत राहायचो. बाई त्याला विचारायचो, अरे व्यंकटेश बाहेर काय बघतोस. तर म्हणता नाही, ती कोंबडी कवाड घालताना चिवारीच्या बेटीत बसून ती बघतोय. बाई म्हणतात, अरे ती कोंबडी ती कवाटच घालणार ना, त्याच्यात नवाल काय. कोंबडी घालता त्याच्यात नवाल नाही, मग बाईनं तुम्ही घालून दाखवा बघा. बाई जो कैलासावर गेले तर परत पाठी इलोले नाही इलो. अरे जोक सांगताना असो सांग की तो खळखळान जाऊ गयो. बाकी वैती वैती दाढी बिडी बरी ठेवलं रे, बोकड दाढी म्हणतात त्या का. हा, वा रे वा नारा. हा, आणि माका सांगता काय कणकवली म्हटल्या, आणि खची पेंढारीवाडी म्हटलं. तू काय बघ मगाशी काय नाव वेगळा घेतलं असता, पेंढरीवाडी काय काय म्हणजे काहीतरी वेगळं नाव घेतलं तू. युट्यूबला बघ, ऐकू द्या टाकल्यानी ना काय. तू सरभरीत झालं माका वाटतं शापच. जेवलं नाही ना, तुका अन पत्ता काय रे खालस काय, तुका घरचा अन पत्ता. हे बाबू नो मोबाईल तू घ्यावा तुम्ही. हा, म्हणजे माका सांगता तो, म्हणजे लहानपणी तू असताना म्हणता अंडरवेअर आमचे कधी 12वीत असताना तुका अंडरवेअर गावलो. आणि ते एकदा चिचेच्या झाडावर चढलंस मी खालसून डोमशीत होते ते का नाही सांगलं. हा, हो एकदा काय केलं माहिती आहे, बाजारात गेलो, म्हणजे ती हाफ पॅन्ट अशी घालून बाजारात गेलो. घराकडसून एका सांगल्यानी, ए जा रे बाजारात जा आणि मासे घेऊन ये. ह्यांनी काय केलं, या कळिंगान घेऊन येलो. 10 रुपये गावलं तर कळिंगान आणल्यान. आणखी म्हणाक लागलो, तो वरडा होतो काय मार्केटमध्ये, हाती का वायदा 10 रुपया, हाती का वायदा 10 रुपया. ह्याका वाटलं अरे हत्तीचा कवाट 10 रुपये. हिनी तर हत्तीचा कवाट घेतल्या कळिंगान. इलो घराकडे, वर माळ्यावर गेलो आणि त्या पोटा कसा बांधल्या हाफ पॅन्टीवर. हा बघा, इमॅजिन करा, हाफ पॅन्टीवर होतो तो आणि असा पोटाक बांधल्या आणि वर माळ्यावर असो गोजडेत लपवून राहिलो. म्हणजे आणि कोणतरी त्याचा एक मित्र गेलो आणि विचारता, काय गे व्यंकटेश काही गेलो. तो होतो काय त्या बाजारात मासे आणून पाठवले, पण काहीतरी म्हणाल हत्तीचा कवाट हल्ल्यांनी गोधडी घेऊन उभा होता. हा तो मित्र त्याचो गेलो आणि म्हणता, अरे व्यंकटेश काय करतोस. तो ह्यो म्हणता, ए थांब थांब गडबड करू नको, हत्तीचा कवाट हल्लय ना, आता उभं होतोय. म्हणून त्यांनी काय केलं, चादरीत सुनच असो हात घातल्यान भूतो. तो हाफ पॅन्ट असल्यामुळे हात गेलो पुढे. हात पुढे गेल्याबरोबर तो मित्र देतो म्हणता, थांब थांब व्यंकटेश चालवा नको, हत्तीचा कवाट आणला असता बरोबर निघती म्हणता हत्तीची स्वांड बाहेर येता. केवढ्या पडली ती तुला हाफ पॅन्ट. हत्तीचा आमचे साऊंडवाले मग काय. बरं तुका सांगता कोण ये उपद्याप करू. बरं नादात कोणच्या लागतं ता तरी बघ ना. बाकी बुवा अतिशय सुंदर.
हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। घर में अब एक ही नाम, जय श्री राम। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हम हिंदू हैं बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर। हम जिद पर आ जाए तो कर देंगे हम सबको ढेर, कर देंगे हम सबको ढेर, कर देंगे हम सबको ढेर। जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे। राम नाम का पी के प्याला, राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। पण नवीन नवीन गाणी येतात नाही, नवीन नवीन गाणी आल्याच्या नंतर भजनी बुवा ते तेवढीच उचलत असतात बुवा, नाही काय मजा येतात. मगाशी सांगितलंच की आज या ठिकाणी काय जे लग्न न झालेले पुढे आणि लगीन झालेले पाठी बरोबरच हा ना. लगीन झालेल्यांचं आता काम झालेला त्यामुळे ते पाठीच असणार. हा अरे हे काय विषय आहे माहिती आहे, ज्याची लग्न झाली नाहीत ना त्यांना वाटतं की लगीन झालेल्यांची काय मजा असतात का. पण रे तकडे काय बोलता, लगीन झालेल्यांची काय मजा असतात पण ते काय भोगतात ना त्यांका वाटता. सुपातले असतात तेव्हा काय ह्याच्यातले जात्यातले रडतं, म्हणजे विषयच नाही. पण देवा शपथ आता कोणा पोरगी गावत नाही. बुवान सांगल्या नका गाववाल्या कोण पोरगी देऊ बघित नाही. करणार काय, तो काय करतो लोक आहे बरं. असली तर त्याच्यावरती भारी असतं बरं. चांगलो कोण पोरगो असत ना, चांगले कपडे घातलेली तेव्हा का पोरगी गावणारच नाही. तुम्ही त्याच्या खिशात विमल भासवा दे, नको त्या जागेवर पॅन्ट फाटलेली असू दे, 7-8 धापोरी त्याच्या पाठलागरच असतली. आता कलच बघतच नाही. कल व्हॅलेंटाईन डे, कलचो व्हॅलेंटाईन डे बघला असता असतो निस्ता काय घेऊन निसतो. मगाही सांगलं ना वन पीस वाला कोणता गावला तुका काय काय करत होती एका वाटला काय लागला गळा तर लागला. तसा साधा नाही वन पीस वाला गावाचा नाही, तसा साधा गळा गावाचा नाही. त्याच्या गळ मॉप टाकलेले असतं, त्या लांबडो गळ टाकूचो लागतात. तुका तुका गावाचा राहता तसा. हा पण मी सांगते देवा शपथ ज्याची लग्न झाली नाहीत ना त्यांनी मध्यंतरी सरकारने कायदो काढलेले आहे. आता मला सांगा तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डला लिंक झाला, सरकारने खेका काढल्या ना तुमका माहिती हा. आधार कार्ड पॅन कार्डला लिंक झाला, पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसनला लिंक झाला, आपल्या आधार कार्ड आपल्या रेशनिंग कार्डला लिंक झाला. आता सरकारने काय केलं ना, ज्याची किती लपडी ती फक्त आधार कार्डला एकदा जोडल्या सरकारने काय मोकळा झालो. म्हणजे ह्यासाठी कायदो इलेलो होतो. आता ही गेली निवडणूक त्याच्यासाठी सुद्धा एक नियम काढला नव्हतो सरकारने. काय नियम काढल्या ना, म्हणजे ह्या उगाच नाही तो लिंक करून सांगता तुम्ही काय हे करा, काय म्हणतात ती केवायसी करा, हा ई केवायसी करा. उगाच नाही तो मध्यंतरी नियम काढला ना आता गेल्या निवडणुकीत. म्हणजे आता ज्याची सख्खी बायको सोडून 4-5 गर्लफ्रेंड ज्याच्या पाठी त्याची नोंदणी होणार, सरकार दरबारी नोंदणी होणार. आणखी एक सख्खी बायको ठेवून त्या एक गर्लफ्रेंड ठेवणार आणि बाकीचे ते गरिबांका वाटणार असं नियम काढणार सरकार. काय करायचं काय रे मराठीला आमचा करणार काय.
बरं, ज्याची लग्न झाली नाहीत ना, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. 40-45 जरी वय झाला तरी तुमची लग्न होणार. देवान ज्याका चोच दिला ना त्याका दाणे सुद्धा दिलेले आहेत. पण तुम्ही अशा अविर्भावात राहा नको की माका इनोवाच गाडी होई, माका स्कॉर्पिओच गाडी होई, माका थार गाडी होई. अशा अविर्भावात राहा नको तुम्ही. अगदी तुम्ही साधी टमटम गावांदे, साधी रिक्षा गावांदे, तुम्हाला 3 चाकी, काय काय जण डंपर सुद्धा गावलं तर समाधान मानणार आहे. होय, असं पंक्चर असं ना मला दिवसाने सकाळी हवा बरी, संध्याकाळी परत बरी, असं करणार आहे. अशा पद्धतीत म्हणजे काय करते, थंडी तर ना इलाज झालो, घराकडे रवान तरी करतले काय. चला आपलं सगळं गेलो ना म्हणून आम्ही पण जातोय. घरी येऊन काय करणार तो, हकडे तकडे वाज ऐकतलो शिरा पडांदे जाऊन घराकडे झोपण्यापेक्षा काहीतरी वडगावत राहता. मग काय घराकडे जाऊन तरी उपयोग काय, त्यापेक्षा आपला बदना खाई गेलेला बरा. हा, पण गावणार. मध्यंतरी आमच्या विराट कोहली लगीन केल्या. आपल्या भारतीय टीमसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा, कारण आजच पाकिस्तानला त्यांनी 4 मुंड्याची असो लोळवल्या ना, असो लोळवल्या ना. देवा शपथ, त्यांनी तरी निदान 100च्या वर. आमचे जर गावचे असते ना तर नाक मोडल्याने असता 50च्या आतमध्ये त्यांना ऑल आउट केल्या. खेळा घेता त्यांना. पाकिस्तान म्हणजे काय, आबाच्या होबळा एवढा असा, निदान सुसू केला तरी तर हवान जाय, तरी तुला त्यांची गुरमी किती. तो एक हातो निसतो म्हणजे धावत येताना अर्ध्या थांबताना मग बॉल टाकता. बघलं कोण रे तो. पण चांगली जिरली नाही त्यांची, नाकी नव येते. भारताबरोबर नाद करायचं नाही, आपल्या देशाबरोबर. आपलं भारत महान आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद जोरदार मारा. हा तर खरी लाव रे. हा, विराट कोहली त्यांनी लगीन खाई जाऊन केलं माहिती आहे, इटली. इटलीत जाऊन लगीन केल्या. इटली तेव्हा त्याची हौस पिटली. इटली जवळ नाही, इटलीत गेलो लांब म्हणागलो, हे जवळपास नाही, कारण मोठा खेळाडू ना तो. पण गावात त्यांनी येऊन काय मुंबईत गेल्याच्या नंतर अगदी सत्यनारायणाची पूजा घातल्या खूप धडाक्यात. आणखी जवळजवळ 100-150 खेळाडू झिलगे त्या सत्यनारायणाच्या पूजेत गेले. आणि या उंडील गावचा गंगला 75 वर्षाचा ता सुद्धा गेला. आणि त्या अनुष्का शर्मा काय सांगता, गो ऐक नाका सुद्धा लग्नाक येऊचा होता तुझ्या, पण विमानात जाऊचा बायका इतली केलं. इटली हा इटली वेगळं करू नको, इतलीच लगीन केलं. आमची बाई पाठीलच ना माका काय करत नाही, विमानात बाहेर जायचं असलं तर काय पार्किंग लावची जागा होईत. माका बाई बाई घरी जायचं लागतं म्हणून मी काय बाय केलं नाही. पण तुझ्या बाय पूजा केलं आहे का. पण आपण भारतीय संस्कृती हिस्से आणता नाही का. नाव घे गो बघूया, अनुष्का नाव घे. एवढ्यात अनुष्का नाव काय घेतल्या, सारेच लोक लग्न करतात देशात, आम्ही केलं इटलीला. सारेच लोक लग्न करतात देशात, आम्ही केलं इटलीला. आणि विराट रावांचे नाव घेते, त्याचे हात लावून त्याच्या तुम्ही म्हणता खय नव्हे बॅटीला नाही तर इटलीला तुम्ही पुढे काहीतरी जॉईन करू शकता का. इटलीला म्हणजे बॅटीला गंगला होता पोचलेला. गंगला म्हणता गोगोबाई नुसका लय पोचलेला दिसत, बॅटी बजेत जाऊन पोचलं. मकाशला चंपा हात लावून म्हणतो की काय. विराट कोहली म्हणता गे आजी काय विषय असता, बॅट असताना ही मंडळाची असता, स्टंप असतं ते स्वतःचे असतं. त्यामुळे मी तसा म्हणतोय काय. पण खरोखर भारी मजा नाही बा, त्यांचीच मजा. हा नवीन गाणी महिला वर्ग मध्ये का झाला काय उगत नाही. 2-3 वर्ष परत बोलायचं ते बघा, त्याला माहिती आहे. हा मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावून जणू साईन ये मनाला तो पालखी घेऊन. धाडलं बोलावून जणू साईन ये मनाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का.
रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. मध्यंतरी या काहीतरी दुसरा गाणं इलेला काय, माझ्या डोईवर भरली घागर रे. ह्या गाणं बुवा मगाशी सांगितलंस ना, मगाशी डुकरांचा कायदा बोलला असता तसा ह्या गाणं जेव्हा इला ना, घरातली सासू असांदे सून असांदे कोण असांदे काय गावात तेवढं म्हणजे तो गावलो डोक्यावर घेतल्या. हा काय माझ्या डोईवर पसरट तवा रे, बरं का डालग्या गावला घेतल्या डोईवर की चालला, शेणाची फाटी गावली माझ्या डोईवर शेणाची फाटी रे, मी चालले यशे निघाला रे. म्हणजे खुळत लागलेला आता साशीची जे म्हणजे ज्याची कंबार दुखा ती सुद्धा घेऊन नाचा, साशीची सुनेची जुगलबंदी लागा घरात. हा हा काय का माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडून कोसरे, माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडून कोसरे, माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडून कोसरे, माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडून कोसरे. मन मंदिरी पूजा करी तेरे, तुझी 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 मंदिरी पूजा करी तेरे. पाण्या वाचूनी पूजा अडेल रे, पूजा अडेल रे, माझ्या डोईवर भरली घागर रे, माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडून कोसरे, माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडून कोसरे. नवीन नवीन गाणी म्हणजे ट्रेंडच आहे, बुवा लोक ती म्हणणारच म्हणणार. पण मगाशी जा काय सांगितलंच ना तू देवा शपथ, म्हणजे आजकाल घरात घरात भांडणं चालू होत, घराघरात भांडणं, ज्याच्या त्याच्या घरात भांडणं. म्हणजे कशावर सुन ते दिवशी बुवांच्या घराकडे गेलंय, घराकडे गेल्याबरोबर बाकी तसं काही टेन्शन नाही. घराकडे गेल्याच्या नंतर जर तुम्ही बघलास ना पाहुणचार भारी. म्हणजे आता जर बघा एखादं बुवा घराकडे गेलो तर कसा असता त्याला चाय पाणी द्यावा. पण आता बुवांच्या घराकडे जाऊन आम्ही बसलाव, सोफ्यावर बसलाव, सोफ्यावर बसल्याच्या नंतर आता बुवा म्हणाले कांदे पोहे कर, कांदे पोहे. आता पोहे होते ते घरात बरणीत होते ठेवलेले, बघल्या नाही तिला भिजत घातल्या, भिजत घातल्यावर आता करायचा काय, कांदे नाही. आम्ही दोघ जण आपले सोप्यावर बसलेलो आहो. आता जास्त वेळ जर भाऊ भिजत घातले तर त्याचं भात होतलो, तरी सुद्धा आम्ही उठवाक बघितला. शेवटी घरातून आवाज येलो, ओ ऐकलास ते खालचे 2 कांदे द्यावा. मी मेलय बियॉन, हो ऐकलास ते खालचे. तेव्हा ह्यो खाली वाकलो आणि सोप्या खालचे 2 कांदे काढून दिले. तेव्हा शूट लावलाय. तर मी म्हटलं आज कांदे पोहे खाता येत नाही, त्याचा काय वाईट नाही. ऐकलं बुवा टेन्शन नको घे तू. पण ती मगाशी ती सांगलंच ना, ती 6 खिशाची पॅन्ट मध्यंतरी तू घालून गेलंस बघ, 6 खिशाची पॅन्ट. म्हणजे कसा माहिती आहे हो ना, जेंटलमॅनच हा.
आता बघा ती 50 किलो फाटकी पॅन्ट घालून येलो, तरी सुद्धा ह्यो काय म्हणता ह्याका ना ब्रँडेड सामान व्हाया कधी पण. कोरोनाच्या काळात एका दुकानात गेलो, म्हणजे ह्याका सॉक्स होय होते आणि शूज होय होते. मग गेलो ते आपल्या स्टँडवर बसलो. बसल्याच्या नंतर म्हणालो, एक सेल्समन इलो, म्हणालो काय पाहिजे साहेब तुम्हाला? तर ह्यो म्हणता मला शूज पाहिजे. तर त्या सेल्समनने काय केलं, अगदी पायावर मस्तपैकी धुल्यान पाय ह्याचे आणि सॅनिटायझर मारल्यान, परत पाय अगदी चोळून वगैरे धुल्यान मस्त. कोरोनाचा काळ ना, मस्तपैकी पाय धुल्यान आणि शूज घातल्यान. आता शूज घातल्याच्या नंतर ह्यो गेलो बाबा काउंटरला गेलो. परत त्याला विचारता, म्हणजे सर्व्हिस एवढी भारी त्यांनी दिल्या, म्हणजे पैसे सर्व्हिसचेच ते झालं बाबा. काउंटरला गेल्याच्या नंतर तो सेल्समन म्हणता, साहेब अजून काय तुम्हाला घ्यायला पाहिजे आहे का? तर तो म्हणता, नाही घ्यायचं तर भरपूर होतं. तर म्हणता काय घ्यायचं आहे तुम्हाला ते सांगा ना. तर नाही म्हणता, माका घ्यायचो होतो अंडरविअर, पण तुमची म्हणता सर्व्हिस होती बघून माका घेऊ की नको असं वाटतं. गाडी मंगला नाही ना, आज दाखवता. बरं तास झाल्याच्या नंतर ह्यो म्हणालो माका अजून एक वस्तू घेऊची आहे. म्हणता ती 10 किशाची पॅन्ट दिली आहे, ती म्हणता माका बरमुडा पॅन्ट घेऊची आहे. झाला बाबा, ह्यानी 200 रुपये दिल्या, बरमुडा पॅन्ट घेतल्या. तो ह्यो विचारता सेल्समनला, ह्याची गॅरंटी काय? तो सेल्समन म्हणता, हो माणसाची गॅरंटी नाही ती, ह्या पॅन्टीची गॅरंटी काय येणार? नाही ना म्हणता, माका तुम्ही 1000 रुपये घ्यावा पण ह्या पॅन्टीची गॅरंटी द्यावा. त्या सेल्समनने काय केलं, हे का वर टेरेसवर घेऊन गेलो. टेरेसवर घेऊन गेलो आणि हे का सगळे कपडे काढून सांगल्या. ह्यो म्हणता, करता काय सगळे कपडे काढून? सगळे कपडे काढ म्हणा गेलो. नाही, ही बरमुडा घाल, बरमुडा घाल म्हटल्याबरोबर ह्यानी ती बरमुडा घातल्या. आणि ती म्हणता, आता तो सेल्समन सांगता, ह्या टेरेसवरून खाली आता उडी मार. ह्यो म्हणता, अरे काय मरॉक सांगतो काय माका, टेरेसवरून कशी उडी मारू? सेल्समन म्हणता, फाटली ना तुझी फाटली आहे. पुढचा काय फाटली ना तुझी? तर म्हणता, होय होय फाटली, माझी जाम फाटली. म्हणता, बरमुड्या हात लावून बघ फाटली काय? हो म्हणता, बरमुड्या नाही फाटली. मग हीच त्याची गॅरंटी आहे, घ्यायचा आणि गपचूप वाटेक लागायचा. जरा त्या बरमुड्याचा नंतर सांगता, अगोदर या गाणं म्हणतोय. बुवानी या ठिकाणी मस्त असं आपल्या कोकणावरती जे गाजलं ते गीत या ठिकाणी बुवानी सादर केलं. बुवा दुसरे कोकणासाठी गीत आलं ते म्हणण्याचा प्रयत्न करतोय. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचं माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचं माहेर घर. साक्ष देतो या समिंदर, साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर, माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समिंदर, साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. रायगड माझा आगरी कोल्यांची आशान. वरद विनायक बल्लाळेश्वराचं स्थान. वरद विनायक बल्लाळेश्वराचं
हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान जंजिरा उभा पाण्यात डोलावून मान जंजिरा उभा पाण्यात डोलावून मान जंजिरा उभा पाण्यात डोलावून मान सत्याग्रहाचे पाणी चवदार त्यांनी दिला आम्हा आंबेडकर 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 राजा बसला रायगडावर शिवा बसला रायगडावर माझ्या भूमीत शोभतय मात कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय मात कोकण एक नंबर सिंधुदुर्ग शोभे आंब्या फणसाच्या बागानी कोकणाचा पाया रचिला देव देवतानी कोकणाचा पाया रचिला देव देवतानी कोकणाचा पाया रचिला देव देवतानी राखीला मान दशाव राखीला मान दशावतार भजनानी येवा कोकण आपलोच आसा पुढे मालवणी येवा कोकण आपलोच आसा पुढे मालवणी येवा कोकण आपलोच आसा पुढे मालवणी विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण साकर विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण साकर विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण साकर सांगे राजश जोडून कर सांगे राजश जोडून कर परशुरामाच्या भूमीत शोभतय मात कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय मात कोकण एक नंबर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचं माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर साध देतो या समिंदर साध देतो या समिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय मात कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय मात कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय मात कोकण एक नंबर. ज्यांनी हे गाणं लिहिलंय त्या गीतकारासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा कारण या कोकणची आणबान शान म्हणजे साता समुद्रा पार यांनी नेऊन पोचवलेली आहे. खरोखरच आजचा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतोय. म्हणजे काय मी म्हटलं आपला गाणं मी म्हटलंय पैसे तुमका दिले असा नाही ना. खरोखरच या ठिकाणी या बोर्धवे गावामध्ये बैलांच्या वाडी वट्ट्याच्या नंतर एक नावाजलेलं गाव आहे. या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये मी अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे. या गावामध्ये आल्याच्या नंतर या महिलांची एकजूट असो
म्हणजे वाखाणण्या जोग्या आहे. मी खरोखरच ही परंपरा मी माझ्या बारामतीला येऊन पोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केली. खरोखरच जे सांगायचं जर झालं तर या गावचं भूषण सर्वांगीय सागर राठोड असते तरी अतिशय आपल्या गावचं नाव साता समुद्र पार गेलेलं आहे. महिलांची सुद्धा एकजूट आहे. खरोखरच या ठिकाणी म्हणजे मला या निवडणुकीमध्ये जरी लोकांनी नाकारलं असतं तरी अजूनही मी समर्थपणे उभा राहण्यासाठी अजूनही प्रयत्न केले. याच्या येणारी पुढची निवडणूक लढवायची माझी इच्छा आहे. परमेश्वराने साथ जर दिली तर निश्चितही तेवढं स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केले. आणि या ठिकाणी जे बोलणाऱ्या गावामध्ये मला बोलवलं त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो. आणि या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करून मी माझ्या पुढील कार्यक्रमाला बारामतीला रवाना होते. धन्यवाद. जय भीम जय महाराष्ट्र. जमता रे साधारण हा खरोखर ते पुसण्याचा प्रयत्न करणार होतो पण मला वाटलं पैसे त्याला दिला तर मी तरी का पुसलो. काय जेनू काम तेनू बिजा करे तो गोता काय सगळा त्याका जमाचा नाही. आम्ही ह्यो वन पीस वाल्याकडे उभं राहिलो म्हणून आमका जमात काय ह्याका तर जमणारा. हा कोणतो हा बुवा आपले तुका माहिती आहेत आमचे निळू फुले माहिती आहे ना. निळू फुले म्हटल्यानंतर जबरदस्त व्यक्तिमत्व नाही असा नेता आपला म्हणजे या सिनेसृष्टीतला नेता कलाकार या परत सिनेसृष्टीत होणे नाही. म्हणजे नेतो म्हणजे आपल्या सगळ्यांचंच नेतो म्हटलं तरी चालत नाही काय. म्हणजे कलाकार जबरदस्त श्रेष्ठ. गाणं तुम्ही ऐकलं पाहिजे का दादा. लय 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 नॉटी लय 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 नॉटी लय 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 नॉटी लय 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 वाकडा मिशीचा आकडा लय लय वाकडा मिशीचा आकडा. पाटलाचा नाद तुम्ही करू नका धोतर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपीने तोंडात पान डोक्यावर टोपीने तोंडात पान पाटील गातो या गाण बाई वाड्यावर या ताक दिनक दिन फगला ताक दिनक दिन ताक दिनक दिन फगला ताक दिनक दिन ताक दिनक दिन बुटू 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 ताक दिनक दिन फटा फटा. कालच बोल निर्माण केले ते मी. ताक दिनक दिन फगला बाय 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 वाडा 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 आ बा 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 बाय 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 आ बा 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 बाई वाड्यावर या 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 बाई वाड्यावर या. निळू फुले जबरदस्त कलाकार. एकदा जसे आपल्या रंगमंचावरती स्टेजवरती बसले होते आपल्या मित्रांसमेत आणि निळू फुले आपल्या मित्रांना सांगतायत प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. आता प्रामाणिकपणानं म्हणजे प्रत्येकानं स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे. प्रत्येकानं स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे. आता पाणी प्यायचं का मूत प्यायचं तू अरे पण तेवढ्या टायमात मागून कशा घेतला असता तरी सांगा. प्रत्येकानं स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे.
आता पाणी प्यायचं का मूत प्यायचं तुमचं तुम्ही ठरवा तिच्या मायला. बाई वाड्यावर या. प्रत्येकानं बसमध्ये वन पीसच्या बाजूला उभं राहायचं की नाही हे त्याने ठरवलं पाहिजे. बाई बसमध्ये या. ए बाबू अगदी पुढे ये, मजा आता येत रे पुढे. हा? ते तिघजण बाकी जोडीच बरी हा त्यांची. म्हणजे ते असा शाळेत पहिले आमका ना असा कधी काय मजा मजा नाही समजा. म्हणजे कसा आता त्यांची जोडीवर ठरलेली होत. आम्ही कधी पोरीकडे बघूकच नाही त्या टायमा. मोबाईल नसल्यामुळे तर काय वाटत हे येत नाही. पण आता त्यांची जोडीवर ठरलेली होत. हे ह्या तुझा हा हे त्या माझा. मेसेज सुद्धा बघलच ना चालू असतात त्यांचा आता जुगार. हा ए बाबू यांनी सांगल्यानंतर सांगा नका बाईंका उद्या जाणे सांग. विचार बाईनो आमच्या शाळेत बाईंका धरून गुरुजी किती. आता तुम्ही जाऊन विचारू नको मनापर्यंत. म्हणजे लाल शिरो मारती खायच्याच वर्गात घेऊचे नाही तुमका. हा मध्यंतरी ह्यानी ना ती 7-8 खिशाची पॅन्ट मोबाईलचा विषय इलो म्हणून सांगते. ती त्यांनी काय केलं माहिती आहे शायनिंग मारू 25 काय 30 हजाराचा मोबाईल घेतला नसला सॉल कार्ड आणि त्या ह्या खिशात ठेवल्या. खिशात ठेवल्यांनी कडकडला. हे का बाथरूमला जाऊचा हे का करणार काय. पण मोबाईल ठेवणार कसो. कोणतरी हात लावल्यात म्हणून तो पॅन्टीतच ठेवल्यात. आणि ते इंग्लिश बाथरूम येत ना त्याच्यावर जाऊन बसतो. बसताना किशी असे झालेनी मोबाईल त्या कमोटमध्ये पडलो. धाय मोकळून रडक लागलो आतमध्येच. पण ह्यो पोचलेलो त्याका ती लाकूड तोड्याची गोष्ट आठवली. लाकूड तोड्याची कुराड पाण्यात पडलेली बघा ही ह्या का आठवली. आठवल्याबरोबर तो म्हणता त्या लाकूड तोड्यान देवीचो धाव केलेल्या. ह्यांनी कायम केल्यान म्हणालो सनी लिओनचो धाव करूया म्हणून धाय मोकला थैसून सनी लिओनचो धाव केल्यान. आय सनी लिओन म्हणायला लागलो. माझा मोबाईल म्हणता कमोड मध्ये पडलो. धावत येणे काढून दी. ताबडतोब सनी लिओन त्या बाथरूम मध्ये प्रसन्न झाली. यो पॅन्ट खाली करून तरी सुद्धा तिने पाठीशी मान केल्याने म्हणाली वस्सा सूत्रधारा तुझी काय समस्या आहे. तो म्हणालो 13-15 हजाराचा मोबाईल म्हणता घेतलाय कमोट मध्ये पडलो. तिला काय केल्या डायरेक्ट असो हात घातले त्या कमोट मध्ये आणि मोबाईल काढून दिल्या. ह्यो म्हणता सत्यवादी राजा दुबे नाही हो म्हणता हा माझा मोबाईल नव्हे. ती सनी लिओन म्हणता बाळ हा मोबाईल तुझाच आहे. जोईल तर अगोदर येऊन गेलेला नाही आहे. हो म्हणता शशा माझा म्हणता सोन्याचा मोबाईल नाही होतो. ती सनी लिओन म्हणता बाळ हा सोन्याचा मुलामा आलेला तुझा मोबाईल आहे. फक्त जा आणि नळाखाली धुवून घेऊन ये. हा तुझाच मोबाईल आहे. मग तो चालता काय रे आता हा मोबाईल तो लेप तुका झाला काय मोबाईल खै ठेवूच होती तो लक्षात ठेवू गय ना आपण. त्या 6 खिशाच्या ह्याच्यात मध्ये कशात ठेवलं त्याच्यात कांदे बटाटे असा काहीतरी ठेवायचा. पण माणूस लय भारी एक नंबर देवा शपथ. स्पर्धा बिर्धा गाजवणार तो. स्पर्धेबिर्धे उतरणारा माणूस असतो. म्हणजे खयची ती स्पर्धा असा नाही. आता तो का पेटी डोक्यान वाजवू सांगा वाजवणार ते सुद्धा करणार तो. गायनाच्या स्पर्धेत मगाशी कशी थूक लावल्या थुकपट्टीचो गायक हा तो. थुकपट्टीचो गायक मका सांगता तुमका सांगल्यान ना विशारद आम्ही एकत्र झालो. नशीब नाही सांगल्यान सनी लिओननी तो बांद्र्याक एकत्र जिमला असता तो होय ना रे. आणि कोण जोडी घालता तो सनी लिओन त्याचा लगीन तरी खरी तरी जुळव. सनी लिओन सनी लिओनचा नाही तो सलमान खानचा काय लगीन करूची गरज नाही. हे माका सांगतो आता बघा त्या अक्षय कुमारने लगीन झालेल्या बरोबर म्हणजे लगीन झालेल्या बाईवरच लगीन केल्या. तो सैफ अली खान त्यांनी सुद्धा लगीन झालेल्या बाईवरच लगीन केलं. म्हणजे ही बायका लग्न झालेल्या बरोबरच कशा प्रेम करतात मला समजत नाही. फार म्हणजे विचार केला मी त्याच्यावर. PhD केली तेव्हा माझ्या लक्षात आलं अनुभवी माणूस असल्यामुळे म्हणजे अनुभव गावतात म्हणून त्यांनी केलं. बाकी ती डोक्यात पेटी वाजवा भारी एक जोरात टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. कारण बाकीचे थुकपट्टी लावते पण डोक्याने पेटी वाजवण्यामध्ये या भजन क्षेत्रामध्ये आमच्या नरबुवांचा एक नंबर आहे. पण तो मध्यंतरी स्पर्धेत उतरलो टकल्यांच्या स्पर्धेत उतरल्याबरोबर काय बाबा सांगशाल तुमका. उतारलो असे 10 टकले लाईनीत. संदीप पुजारी बुवा 1 नंबरला. तुम्ही हुतास काय मला माहिती नाही पण
पण बाकीचे होते ते मग एवढ्या बघण्यात नाही, पण संदीप पुजारे माझ्या ओळखीचे असल्यामुळे एक नंबरला संदीप पुजारे. आणि हो म्हणता मी त्या टकल्याच्या स्पर्धेत म्हणता उतारणार. अरे म्हटलं तू कशा स्पर्धेत उतारतो? नाही म्हणता माका स्पर्धेत नंबर काढूचो. झाला बाबा, ह्यो त्या स्पर्धेत उतारलो, 11वा नंबर आला तो गणपती हो, आला तो म्हणून उतारलो. आणखी 10 टकले आणि तो तेंबा बहून मा दक्षिण आफ्रिकेचो परीक्षा गेलो. आणि 10 टकले असे संदीप पुजाऱ्यान तेल बी घातल्यान राहायचा टकलेवर मस्त पैकी माका सांगल्यान त्यांनी, जोईल मी नंबर काढणार म्हणजे काढणार, बघित राहा एवढं टकलोय तो माझो काय नंबर येऊचो ना, मी काढणार. आणि बाबा झाला. पहिल्या परीक्षकावर त्या टकल्यावरती परीक्षकान हात टाकल्यान वाव मोगॅम्बो खुश वा. दुसऱ्या टकल्यावर हात टाकल्यान वाव आजूबाजू में झालर बीच में डॉलर. तिसऱ्या टकल्यावर हात टाकल्यान वाव आजूबाजू में हरियाली बीच में खेती खाली. असा करत 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 10 टकले तपासल्या आणि 11व्या टकल्यावर ह्याच्यावर हात टाकणार. हिचो दैवयोग खराब, लाईट गेली. पण 5 मिनिटं लाईट गेल्यावर हिने काय केलं रे दा, सगळे कपडे काढल्या, टकला खाली केला, बुकांडक्या वर केल्या. बघा आता इमॅजिन करा, टकला खाली बुकांडक्यावर. लाईट येऊ माग ना कोणतरी एक वराडलो 7:45 वालो, ओ साहेब परीक्षा चालू करा. भर थंडीत घामाघूम झालो तो परीक्षक. आणि तिने घाबरत टाकल्यावर हात टाकल्याबरोबर हे प्रभो हरे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद स्वामी ये क्या हो गया मेरे भाई. एका टकल्याक 2 टकली कशी काय. म्हणून तिने जाबाजाबी करून बघल्या, गोळागोळी करून बघल्या त्या परीक्षकात. आश्चर्य नवल की चमत्कार, नवजात बालकही या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे की काय. म्हणून तिने काय केलं परीक्षकान, थूक लावल्या की चाट कशी चापटीची काय लावल्या एका टकल्यावर. शेवटी नंबर थंय काढलंच, दिलो ना नंबर. काय रे प्राइस काय होता थंय, काय होता प्राइस? 1 किलो चिकन होता म्हणता. म्हणजे किती बोलतो होतो बघा. हा परीक्षक भारी होतो, भियालो नाही ना ती टकली बघून. पण भारी बुवा मनापासून. या तुझा सगळा लिहून घेतलंय ना तर मी बनतच नाही कसा, म्हणजे माका बाकीचा सामाप होत नाही. आणि काय सांगलं, हा सुपारीचा काहीतरी बोललंस ना, भारी आहे. कसा माहिती आहे, मी जरा ज्येष्ठ असल्यामुळे माझी जरा सुपारी तुझ्या सुपारीपेक्षा जरा चढ अर्धी नाही. बुवा आता काय माहिती आहे, आता हळदी कुंकवाचा सण गेलो बरोबर. त्या दिवशी असाच झाली गंमत. घराकडे माझी बायको अगदी नटवान थटवान येईल, मस्त पैकी साडी नेसवान, म्हणजे भारी दिसातच भारी. काय म्हणजे बघले म्हटलं आजपर्यंत एवढी बाई नटवान थटवान कधी येईल नाही. आणखी बाहेर येल्याबरोबर म्हणता अहो मी कशी दिसते म्हटलं लाखात एक तुझ्यासारख्या बाईत नाही काही, म्हणजे 1 नंबरच. तरी पण बायको म्हणता अहो मी छान दिसते ही बरोबर आहे, पण मी तुम्हाला किती आवडते. म्हटलं एवढं आवडतच ना, कारण म्हणजे बाकीच्याकडे माझं लक्षच जायत नाही. कोण म्हणजे वनपीस कोण उभे असला तरी माझ्याकडे लक्ष जायत नाही तो, म्हणजे एवढा भारी दिसतं. मग किती आवडते ती सांगा ना, मला किती आवडते ती सांगा ना. अगो एवढा आवडतच ना की वाटतं का तुझ्यासारखी अजून 2-3 करूची. ह्या झंगाटा घरात म्हणजे काय करायचा प्रश्न. बरं हळदी कुंकवाचा सण इलो, आता माघारी म्हणा लागली आम्ही सगळीकडे हळदी कुंकवाला जातो ना, मग आपल्याकडे समाजा बायका हळदी कुंकवाला आली तर मी त्यांना काय देऊ. तर मी म्हटलं काही एक देऊ नको, तू बिस्किट पुडे देऊ नको, पावडरचे डबे देऊ नको, चाळणी देऊ नको, काही एक देऊ नको, माझा व्हॉट्सअप नंबर दे. असता बघ काय ती या म्हणजे काय करायचं काय. म्हणजे ग्रंथाचं सुद्धा भारी काय नाही काय सांगलं. अरे स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेमध्ये ग्रंथांचं हे लागलं होतं, काय म्हणतात त्या काय म्हणतात त्या का एक्झिबिशन, ग्रंथांचं एक्झिबिशन चाललेलं. आणि त्या ग्रंथामध्ये
जो तो आपला म्हणजे आपल्या भारतामधून आपले स्वामी विवेकानंद आपला ग्रंथ घेऊन गेले, कुठली भगवद्गीता, त्याच्यानंतर कोण कुराण घेऊन गेले, कोण बायबल घेऊन गेले, असे सगळे घेऊन गेले ग्रंथ. आणि आपल्या भगवद्गीता एकदम तळाक होती खाली आणि बाकीच्यांचे ग्रंथ वर लावलेले होते. कोणीतरी एका माणसानं स्वामी विवेकानंदांना सांगितलं की स्वामी विवेकानंद, तुमचा ग्रंथ ना म्हणाले एकदम खाली तळाला आहे बघा आणि आमचे ग्रंथ कसे वरती आहे. पण स्वामी विवेकानंद सुद्धा हजर जबाबी. त्यांनी काय उत्तर दिल्याने, अरे या साऱ्या जगाचा भार उचलण्याची ताकद फक्त आणि फक्त माझ्या भगवद्गीतेमध्ये आहे, म्हणून ही सगळ्यात तळाला ठेवलेली आहे. एवढं लक्षात घ्या. बरोबर. आज भगवद्गीता एवढी गीता श्रेष्ठ आहे, या जगामध्ये सगळ्यात भगवद्गीतेसारखा ग्रंथ या जगात दुसरा कोणता नाही. बरोबर की नाही. पण आज आपण किती जरी आम्ही वायफळ बोललो काय झालं तरी भजन हे शाश्वत राहणार म्हणजे राहणार बुवा. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो आणि गजराच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच तुमचं मनोरंजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केल्याशिवाय राहणार नाही बुवा. हरिनामाचं मोल सोन्या चांदी तर तोलून चालायचं नाही, हे गड्या तोलून चालायचं नाही. घडा पापाचा र भरल्यावर कलियुगात धडगत नाही. घडा पापाचा र भरल्यावर कलियुगात धडगत नाही. घडा पापाचा र भरल्यावर कलियुगात धडगत नाही. तोलून चालायचं नाही, गड्या तोलून चालायचं नाही. घडा पापाचा र भरल्यावर कलियुगात धडगत नाही. घडा पापाचा र भरल्यावर कलियुगात धडगत नाही. घडा पापाचा र भरल्यावर कलियुगात धडगत नाही. हरिनामाचं मोल सोन्या चांदी तर तोलून चालायचं नाही. पापाचा घडा भरल्याच्या नंतर बुवा कोण कुणाचं नाही. या जगामध्ये आज आपण पैसा पैसा म्हणतो बुवा. तो कोणतो मायकल जॅक्सन माहिती आहे ना, मायकल जॅक्सन, त्याच्या घराकडे 12 काय 15 डॉक्टर होते. त्याला 150 वर्ष जगायचा होता. किती? 150 वर्ष. म्हणजे त्याच्या नखांचा डॉक्टर एक, त्याच्या चामडीचा डॉक्टर एक, त्याच्या डोळ्यांचा डॉक्टर एक, त्याच्या केसांचा डॉक्टर एक, प्रत्येक असे स्पेशालिस्ट होते. म्हणजे घरातच त्याच्या डॉक्टर. म्हणजे पाणी सुद्धा पितेवेळी त्याचा तपासल्याशिवाय पाणी पिला जात नव्हतं तो. पण जगलो किती बुवा? 50 वर्षापेक्षा कमी. नाही काय बुवा. परमेश्वर ज्यावेळी घडवते वेळेत ना, परमेश्वराने ज्यावेळी घडवला त्यावेळी बुवा एक करार करून पाठवलेला आहे परमेश्वराने या धर्तीवरती. तुझा एवढ्या वर्ष जीवन आहे, त्याच्यापेक्षा 5 मिनिटा सुद्धा वरती नाही तुका मिळणार. बरोबर की नाही. एखादी जर भाड्यानं आपली जर खोली घेऊची असतं तर त्याची आपली मुदत वाढू शकतो. पण परमेश्वराने हे जे शरीर घडवलेलं आहे ना, त्याचं बुवा आज आयुष्यामध्ये तुम्ही किती धनदौलत पैसा अडका कमवा, एकदा काळाचा बोलावणं आला की शेवटी तुम्हाला जायचंच आहे. ज्याची 100% गॅरंटी बुवा, ज्याची काहीच गॅरंटी नाही ना, ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव आहे जीवन. ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव आहे जीवन. आणि ज्याची 101% गॅरंटी आहे त्याचं नाव आहे मृत्यू. बरोबर की नाही. आयुष्यात मृत्यू प्रत्येकालाच येणार आहे, पण चांगलं कर्म करा, आयुष्यामध्ये तेच तुमच्या मागे येणार. म्हणून काय म्हणतोय बघा, कोणी धनवान पैशानची दोरी भरतो, कोणी धनवान पैशानची दोरी भरतो. धनवान पैशानची दोरी भरतो, कोणी धनवान पैशानची दोरी भरतो. कष्ट करणारा गरीब उपाशी मरतो, कष्ट करणारा गरीब उपाशी मरतो, कष्ट करणारा गरीब उपाशी मरतो. मदतीचा हात न मायेची साथ, आठवणी साऱ्या त्या उरल्या मनात. मदतीचा हात न मायेची साथ, आठवणी साऱ्या उरल्या मनात. मदतीचा हात न मायेची साथ, आठवणी साऱ्या उरल्या मनात. हे मदतीचा हात न मायेची साथ, आठवणी साऱ्या त्या उरल्या मनात. मदतीचा हात न मायेची साथ, आठवणी साऱ्या त्या उरल्या मनात. मदतीचा हात न मायेची साथ, आठवणी साऱ्या त्या उरल्या मनात. कुणाचा कुणास ताळमेळ नाही, माणूस माणसात नाही.
गडा पापाचा र भरल्यावर कलियुगात धडकत नाही. गडा पापाचा र भरल्यावर कलियुगात धडकत नाही. आज आपल्या आई वडिलांशिवाय आपलं दुसरं कोण नाही या जगामध्ये. आपल्या आई वडिलांशिवाय या जगामध्ये कोण नाही. परमेश्वर स्वतः दुसऱ्याच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी निर्माण केली आई. बरोबर की नाही. आई सारखे दैवत तुम्ही कुठल्याही देवतेला तुम्ही साष्टांग दंडवत घालायला जा, फक्त आई वडिलांच्या पायापाशी जेवढं तीर्थ आहे ते कुणाच्या पायापाशी तुम्हाला मिळणार नाही. म्हणून देवाच्या अगोदर आपल्या आई वडिलांना जर समजून घेतलं ना तर या जगामध्ये कशाचीच उणीव भासणार नाही बुवा. आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि जेवढं आई वडिलांना प्रेम देता येईल तेवढं द्या. कारण मेल्याच्या नंतर तुम्ही आई वडिलांका काय जिलेबी घाला, काय गुलाबजाम द्यावा, काय मिठाई द्या, कोण बघू घेत नाही. जिवंतपणी त्याची सेवा करत नाही आणि मेल्याच्या नंतर पुढचा खाया कोण बघणारा, कोण खाणारा, जेवण कावळत खाणारा. आपण ते का मानणार. आता कावळं तो सुद्धा रवलो नाही. आता फक्त पिठाचो कावळो करायचो आणि फक्त त्याका लावायचो त्या आईसाठी. कावळं रवलो नाही पण कावलं रवलो. आईचे मोल कसे लावाल, बापाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे मोल कसे लावाल, आईचे मोल कसे लावाल, मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई स्वर्ग आहे तर बाप त्या घराचा दरवाजा आहे नाही काय. त्या मंदिराचा बाप रूपी दरवाजा खोलल्याशिवाय आईचं काळीज तुम्हाला भेटत नाही. म्हणून काय म्हणतं बघा. आईने देह तुझा घडविला, बाबाच्या कष्टाने तो वाढविला, बाबाच्या कष्टाने तो वाढविला. आईने केले तुला संस्कार, बाबाने पेलला तुझा भार, आईने घास तुला भरविला, बाबाने देह त्याचा झिजविला. सावली आईचा पदर झाला, घामात भिजुनी बाबा तो न्हाला. आई झिजली तुला चंदन केला, तुझ्यासाठी बाबा घोडा झाला. आई ती जागली किती रात, बाबाने जोडले किती हात. पाग फेडशील कसे दोघांचे, पाग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, मोल लावशील कसे प्रेमाचे. कोणी मिळेल का तुझा पाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. एकदा आपल्या जन्मदात्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. आईने आपल्याला 5 दान दिलेलं आहे. आईने आपल्याला 5 दान दिलेले आहेत. पहिलं दान म्हणजे गर्भदान. या जगामध्ये पहिलं पाऊल ठेवण्यासाठी आईने आपल्या गर्भामध्ये जागा दिलेली आहे. दुसरं दान म्हणजे अस्थिदान. आई जी आपल्याला दूध पाजते त्या दुधामधून जे कॅल्शियम मिळतं ते कॅल्शियम आपल्या हाडाची माती सुद्धा करू शकत नाही. हजारो वर्ष सांगाडे गाडलेले जशाच्या तसे मिळतात. तिसरं दान म्हणजे रक्तदान. आईचं रक्त आपल्या मुलाला चालतं, मुलाचं रक्त आपल्या आईला चालतं. लज्जादान. आई आपल्या मुलाला जर भूक लागली असेल, आपल्या मुलाला जर भूक लागली असेल तर आई वेळ पाहत नाही, काळ पाहत नाही, कुठलं ठिकाण हे पाहत नाही. फक्त तिची लक्ष कुठे असतो तर आपल्या मुलाचं पोट कसं भरता येईल एवढं फक्त लक्ष असतं नाही काय. म्हणून आपल्या आईची सेवा करा. आयुष्यामध्ये मुलींना पण मी सांगतो, मुली तुम्हाला
प्रेम विवाह करायचा असेल बिंदास करा, कुणावरती प्रेम करायचं बिंदास करा, पण आपल्याला जो आवडला तो आपल्या आईला सांगा, आपल्या वडिलांना सांगा. कारण आई वडिलांनी आपल्याला जन्म जो दिलाय तो तुम्हाला नदीत लोटण्यासाठी नाही, कडेलोट करण्यासाठी नाही. आपल्या मुलीचं चांगलं व्हावं, आपल्या मुलाचं चांगलं व्हावं एवढा उदात्त हे तो आपल्या आईचं असतं. तुम्हाला काम करायला नाही मिळालं करू नका, तुम्हाला जेवण करायला येत नसेल जेवण करू नका, आई सगळं करेल. पण आई वडिलांची मान समाजामध्ये कुठेतरी खाली जाईल एवढ्या खालच्या पातळीला वागू नका, एवढ्या खात्या पातळीला वागू नका. एवढे जरी 4 शब्द आमचे या ठिकाणी घेऊन गेला तरी आज या ठिकाणी भजन केल्याचं सार्थक झालं म्हणून समजेल. शेती भाती अन जमीन जुमल्या पायी, जमीन जुमल्या पायी, शेती भाती अन जमीन जुमल्या पायी. साथ करणारा भाऊ भावाचा राहिला नाही, साथ करणारा भाऊ भावाचा राहिला नाही, साथ करणारा भाऊ भावाचा राहिला नाही. भय दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, भय दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, हरिनाम घे ओठात नाही भीती, हरिनाम घे ओठात नाही भीती, हरिनाम घे ओठात नाही भीती. माणिक मोत्यानी भरली तिजोरी, पुण्याची झोळी रिकामी, आज पुण्याची झोळी रिकामी. बाबाच्या भरल्यावर कलियुगात धडधड नाही, बाबाच्या भरल्यावर कलियुगात धडधड नाही. काळ सोन्याचा परतून येईल का तो, काळ सोन्याचा परतून येईल का तो, काळ सोन्याचा परतून येईल का तो. झोपडीत जिथे श्रीमंत माणूस राहतो, झोपडीत जिथे श्रीमंत माणूस राहतो, झोपडीत जिथे श्रीमंत माणूस राहतो. व पहिले दिवस गेले, आता जे दिवस आहेत फार खराब दिवस आहेत नाही काय. कान भरणाऱ्यांनी प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवासात पाठवलेला आहे. दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्र गादीवर बसणार होते, पण कान भरणाऱ्यांनी काय केलं, प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भोगायला पाठवलं. कान भरणाऱ्या शकुनीने महाभारत घडवलं. बरोबर की नाही बुवा. म्हणून आज कान भरणाऱ्यापासून प्रत्येकाने सावध राहायला पाहिजे. आपल्याला म्हणजे दुसऱ्या घराचा वाटोळा कसा होईल तो शेजारीच बघित असता, चांगला होग देवतो नाही तो. आज मनुष्य एखाद्या मैतात गेलो तर रडत नाही, बरोबर ना, मैतात गेलो तर रडत नाही. कोणकोणतं आवाज बापूस वारलो तरी रडत नाही, म्हणजे एवढे कडक कणखर माणसं आहेत. फक्त त्या व्हॉट्सअप वरती काय फक्त भावपूर्ण श्रद्धांजली टाकल्याने क्या मोकळे झाले. त्या दिवशी अशीच गंमत झाली, एका गावात एक मनुष्य कणखर, आऊस वारली रडलो नाही, म्हणजे एवढं कणखर माणूस कॉफी पीत रवलो. बापूस वारलो रडलो नाही, तिची बहीण वारली रडलो नाही, तिचा भाव वारलो रडलो नाही, आणि तिची सख्खी बायको वारली, सख्खी जीवा भावाची बायको वारली. 13 दिवस अन्न पाणी वर्ज केल्यात, रडाच होतो नुसतो. जो बालडीवर पाणी डोळ्यातून काढल्या, रडा होतो नुसतो, रडता रडता. आमका दोघांका समाजला म्हटला कशा एवढं रडता. गेलाव त्याच्याकडे, पाठीवर हात फिरवले, म्हटला बाबू काय रे एवढं रडतच कशा. माखाऊ काही वरून ऐकलं नाही बघ, त्याची परिस्थिती बघून माखा सुधारलंय, रडा केला. रुमाल बघताय काय तो, लय रडा केला त्याका बघून. म्हटला बाबा एवढं रडतच कशा करे, आऊस वारली तेव्हा रडलंच नाही. तर म्हणता काय सांगा बुवा, आऊस वारली तेव्हा शेजार पाजारी म्हातारे मिठी मारल्यानी आणि सांगल्यानी, ऐकलं बाबू आऊस गेली रडा नको, आऊशीची माया मी देतोय, तू रडा नको. बाबा वारले तेव्हा आजूबाजूचे म्हातारे इले त्यांनी मिठी मारल्यानी, ऐकलं पांडग्या रडा नको, बाबाची माया मी देतोय. बहीण जेव्हा वारली तेव्हा आजूबाजूच्या बहिणी इलोनी सांगल्यानी, ऐकलं पांडग्या रक्षाबंधनात राखी मी बांधतोय, 100 रुपये पाकिटात नाही घातलं तरी चालती, राखी मी बांधतोय. भाव वारलो तेव्हा आजूबाजूचे इले म्हणाले, ऐकलं पांडग्या खालच्या भाटलीतली जमीन झाली तरी तू का कर, पण रडा नको, अख्ख्या कुटुंब उद्ध्वस्त झाला. म्हटलं बायको वारली नाही एवढं जो तू 13 दिवस रडतं,
काय रे बायकोने एवढा केल्यात? तर काय म्हणता, एवढा सगळ्या केल्यानी आज 13 दिवस बायको मरण झाली, पण कोण आजूबाजूची शेजारीने येऊन सांगत नाही हा. असा झाला तर काय काय करायचं काय? इतकी दिली तर 29 कडे उभा राहण्यापेक्षा ता बरा ना. हा बंद करते, झाला आता पुढे तो भी आता. हा काळ सोन्याचा परतून येईल का तो, झोपडीत जिथे श्रीमंत माणूस राहतो. काळ सोन्याचा परतून येईल का तो, झोपडीत जिथे श्रीमंत माणूस राहतो. काळ सोन्याचा परतून येईल का तो, झोपडीत जिथे श्रीमंत माणूस राहतो. एक दोन गाणी म्हणतो. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची. गडची जुरी दयाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. सासू ग सासरी घरी आई बापावानी, सासू ग सासरी घरी आई बापावानी. घरामध्ये सुखी निघ राजाची घराणी, घरामध्ये सुखी निघ राजाची घराणी, घरामध्ये सुखी निघ राजाची घराणी. हे खरी ननंद मोठी माझी मायाची, खरी ननंद मोठी माझी मायाची. गडचे दुरी रायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या भाईयाची नाही रे, तो थोर गाडी घुंगराची आली थोरल्या भाईयाची म्हणजे तो माका सांगता बहीण भाभी दिसत नाही म्हणून ह्यो आणखी भाईयाची म्हणता. काय करायचं काय, ह्यांचा झाला काय आता? सुरुवातीपासूनच वाचाडतात ते खेळकारे भाव चालतात. ती मगाशी सांगितलं ना ती बहीण भाभी त्या दिवशी आपल्या नवऱ्याक मरासर मारी होती. मी जाऊन बघले, म्हटलं भाभी दिसत नाही तरी सुद्धा चष्मो मोठ्या भिंगाचं लावलंय. म्हटलं घे भाभी ऐसा क्या आदमी को मार रहा है क्यों, वो इतना अच्छा आदमी है क्यों मार रहा है उसको? तो नहीं बोलते, वो डॉक्टर के पास लेके गई थी, उसकी तबीयत खराब थी नहीं, इसके लिए डॉक्टर के पास लेके गई मैं. वो दवाई दी, वो डॉक्टर दवाई देने से पहले बोले, वो दवाई देने से पहले अच्छी तरह से कूट लो और उसके बाद दवाई दे दो. मी म्हटलं की ते का मारू नको, खेका मारतं, दवाई कूट के दो म्हणजे दवाई थोडी अशी पाट्यावर वाट आली ती म्हणता मेली जास्ती आता. पण का काम बरा झाला तर एका एका मारले नसती ना तर बिना चष्म्याची सुद्धा भाभी दिसली असती. हा डोळ्यात पाणी भरून पाखरे मायेची गेली उडून, डोळ्यात पाणी भरून पाखरे मायेची गेली उडून, डोळ्यात पाणी भरून पाखरे मायेची गेली उडून. पंचपक्वानाचं भरलेलं ताट पण मायेचा तो घास नाही, आज मायेचा तो घास नाही. गळा बापाचा भरल्यावर कलियुगात धडगत नाही, गळा बापाचा भरल्यावर कलियुगात धडगत नाही. हरिनामाचं मोल सोन्यासाठी तर, हरिनामाचं मोल सोन्यासाठी तर, तोलून चालायचं नाही, गळ्या तोलून चालायचं नाही. गळा बापाचा भरल्यावर कलियुगात धडगत नाही, गळा बापाचा भरल्यावर कलियुगात धडगत नाही, गळा बापाचा भरल्यावर कलियुगात धडगत नाही, कलियुगात धडगत नाही. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ.
स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ. स्वामी तुझ्यामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुझ्यामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.